हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम झणझणीत चविष्ट अशी एकदम मस्त अशी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी किंवा उसळ कशी करायची ते पाहणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट अशी मटकीची आपण ही भाजी बनवलेली आहे, सुकी भाजी। तर नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मोड आलेली मटकी घेतलेली आहे, अंदाजे ही मोठी वाटी आहे। आता ही आपण निवडून घेतलेले आहे। आता ही भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा सर्वप्रथम मी कांदे कट करून घेते। मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। या पद्धतीने मी कट करून घेते। उभा पातळ आपण कांदा हा चिरून घेणार आहे, बघू शकताय। तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता, पण असा उभा पातळ कांदा चिरला की भाजीला चव छान लागते। इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळा कांदा कट करून घेते। इथे मी सगळा कांदा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने। आता भाजी बनवायच्या आधी मी इथे लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मटकी भाजून घ्यायची आहे। तुम्ही पातळ भाजी बनवा किंवा सुकी भाजी बनवा, पण त्याआधी मटकी भाजून घ्यायची डाग पडेपर्यंत, म्हणजे छान भाजीला चव छान लागते। इथे बघा मी छान अशी यामध्ये चांगली डाग पडेपर्यंत मटकी भाजून घेणार आहे। या पद्धतीने मटकी छान अशी मी भाजून घेते। इथे बघा चांगले डाग पडेपर्यंत मटकी मी भाजून घेतलेली आहे। मी काढून घेते बघा। इथे मी मटकी प्लेटमध्ये काढून घेते। छान चव लागते बघा अशी मटकी भाजली की। आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये मी एक छोटी पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घेते आणि कढीपत्ता पण घालायचा। इथे मोहरी घातलेली आहे, थोडेसे जिरे घालून घेते। कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा 1 मिनिट। आणि कढीपत्ता परतल्याच्या नंतर जो कांदा आपण कट केलेला आहे तो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा। इथे बघा यानंतर मी सगळा कांदा घालून घेते आणि कांदा पण मी चांगला परतून घेणार आहे। या पद्धतीने चांगला कांदा भाजायचा, म्हणजे सुकी भाजी छान लागते। इथे बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। इथे अर्धा चमचा मी हळद घालते। इथे बघू शकताय इथे लाल तिखट घालते, जे घरगुती आपलं असतं ते 1 चमचा घातलेला आहे। अर्धा चमचा इथे मी बघा धनेपूड घातलेले आहे। हे सगळं मिक्स करून घेते। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी बनते बघा। छान असं हे मिक्स करून घ्यायचं, कांद्याबरोबर परतून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये। इथे बघू शकताय कोथिंबीर घातलेली आहे, ती पण मिक्स करून घेते। आणि जी भाजलेली आपण मटकी आहे ती घालून घ्यायची, याबरोबर 2-3 मिनिटं परतून घ्यायची। आणि तुम्हाला यामध्ये भाजी कशी बनवायची आहे, पातळ बनवायची आहे, सुकी बनवायची आहे, तसं तुम्ही पाणी घालून घ्या। या पद्धतीने मी मटकी परतून घेते। यासोबत या पद्धतीने मटकी परतून घेतली की मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो। आता यामध्ये मी शिजण्यापुरतं पाणी घालून घेते। मी पाणी गरम घातलेलं आहे, बघू शकताय। शिजण्यापुरतंच मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडंच आपण सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान मटकी आपण ही शिजवून घ्यायची आहे। इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं यामध्ये। इथे बघा मीठ घालून मी मिक्स करून घेते। या पद्धतीने भाजी मस्त होते बघा, झटपट अशी। आणि थोडंसं यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते। आवडत असेल तर घाला तुम्ही, मी थोडंच घातलेलं आहे। हे पण मिक्स करून घेते। आता यावर झाकण ठेवून छान अशी भाजी मी शिजवून घेते बघा। 8 ते 10 मिनिटात छान भाजी शिजली जाते बघा। मध्ये आपल्याला खाली वर करून चेक करून घ्यायचं, म्हणजे छान भाजी तयार होते बघा। 10 मिनिटांनंतर बघा आपण झाकण काढूया आणि छान अशी भाजी शिजले का ते चेक करायचं आहे बघा। या पद्धतीने इथे बघू शकताय भाजी छान अशी तयार झालेली आहे, सुकी भाजी आपली। आणि झटपट अशी तयार होते बघा। मस्त अशी छान मऊसूद अशी आपली मटकी शिजलेली आहे आणि छान भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी थोडीशी आपण इथे अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। आपण फोडणीमध्ये पण घातली होती। तुम्हाला
आवडत असेल तर घाला. इथे बघा छान अशी मी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेली आहे मस्त. आणि छान भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त गरमागरम चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागते. मी गॅस बंद केलेला आहे. झटपट भाजी तयार होते. तुम्हाला बघून कळत असेल एकदम मस्त मोड आलेल्या मटकीची उसळ किंवा सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त चविष्ट झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.